वेलकम टू प्रोफेसर ट्रेडर्स. जसं की आपण बघितलं की आपल्या जे लेवल्स होते एकदम ॲक्युरेट पद्धतीने वर्क झालेले आहे. जसं की मी मागच्या टायला सांगितलं होतं की 2 मेला मला सांगितलं होतं मला की कशा पद्धतीने मार्क वर होऊ शकते. एक्झॅक्ट सेम त्याच लेवलवर मार्केटने रिसोर्सेस घेतलेले आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं या लेवलपासून आपल्याला कॉल साईडची मोमेंटम भेटू शकते. एक्झॅक्ट त्याच पोझिशन आपल्याला कॉल साईडची मोमेंटम भेटलेली आहे. एक्झॅक्ट जे लेवल सांगितलं होतं त्याच लेवलने एकदम मार्केटने रिसोर्सेस घेतलं. जसं की आपण सेकंड लेवल सांगितलं होती ह्या लेवलपासून आपण कंटिन्यू सेलमध्ये जाणार आणि कंटिन्यू सेलमध्ये आपण बघू शकतो कंटिन्यू आपल्याला सेल मोमेंटम भेटलेली आहे. कारण की ह्या डायला मी थोडंसं कामात असल्यामुळे ट्रेड घेतला नाही, पण एक्झॅक्ट आपल्या लेवल तुम्ही बघू शकता किती पद्धतीने वर्क झालेलं ते आपल्या नवीन महिन्याला जे की आपण 30 तारखेला केलं होतं. एक्झॅक्ट त्याच पद्धतीने मार्केटने रिसोर्सेस घेतलेले बी आहे. जेणेकरून मागचे व्हिडिओ बघितल्या नसताना त्यानं मागचे व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढचं अँगल समजेल. आता जसं की आपण बघू शकता की आपल्याला एक मार्केटमध्ये एक छोटासा डाऊन साईड पॅटर्न बघायला भेटतोय. पण डाऊन साईड पॅटर्न मध्ये आपल्याला कन्सिस्टंट मोमेंटम काय बघायला भेटते. लास्टच्या 30 मिनिटमध्ये आपल्याला एक डाऊन साईड मोमेंटमच्या कॉल साईड मोमेंटम भेटते. पण एवढे बी स्ट्रॉंग मोमेंटम नाही, पण ह्याची एक पॉसिबिलिटी सांगतो. आता त्याच्या पहिले आपण थोडंसं युएस मार्केटकडे बघू. युएस मार्केट आज कशा पद्धतीने ओपन झालेलं आहे, त्यानंतर आपल्याला सोमवारचं मार्केट समजेल. आपण बघू शकता की डावजन हे 300 पॉईंट प्लस आहे आणि निफ्टी हे 200 किंवा 250 पॉईंट हे जवळपास वरती आहे. तर याचं आपण कॅल्क्युलेशन केलं तर कॅल्क्युलेशन आपलं बसतंय की मार्केट एक पॉसिबिलिटी एक कॉल साईड मोमेंटम ओपन होऊ शकते. तर आपण एक कॉल साईड मोमेंटमसाठी आपण एक सांगून देतो की मार्केटचे एक टोटली आजचं मार्केट टोटली डाऊन साईड होतं. निफ्टीचं मार्केट जे आहे ते सोमवारी आपण एक्सपेक्टेशन करणार जे निफ्टीची ओपनिंग साईज आणि ओपनिंग आहे त्याच्यावर आपण डिस्कस करणार थोडंसं. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जे काय आहे आपण याच्या पुढे बघू. आता आपल्या 2-3 अनालाइज करून घेऊ आपण जसं करणार आपल्याला समोर एक्सपेक्टेशन मोमेंट आहे. जसं की आपण हे बघितलं की आपले जे लेवल्स होते ते एकदम ॲक्युरेट पद्धतीने वर बी आहेत. जसं की आपण बँक निफ्टीचे बघितलं, बँक निफ्टीचे टोटल लेवल्स वर झालेले आहे. जसं की आपण बघितलं आता सोमवारी मार्केट कसं ओपन आणि कसं होऊ शकतं. जर मार्केटची ओपनिंग ह्या लेवलच्या पुढे आसपास झाली तर आपण ह्या लेवलच्या जर वरती असला मार्केट आपण कंटिन्युअली अपसाईड मोमेंटम कॅरी करू शकतो होतं. आणि जर मार्केटचे एक पॉसिबिलिटी ह्याच लेवलपासून आपल्याला मार्केटला ह्या लेवलच्या खालीपासून आपल्याला एक सेल मोमेंटम कंटिन्युअस बघायला भेटू शकते. जसं की आपण बघितलं जर मार्केटने एक न्यू टू फ्लॅग पॅटर्न बनला, जसं की डाऊन फ्लॅग पॅटर्न बनू शकतो. याला कंटिन्युअल ह्याच लेवलपासून आपण सेल करणार, ह्या लेवलच्या खाली सेल करणार. जर ह्या लेवलच्या वरती असतात आपण बाय करणार. ते लक्षात ठेवा ते आपल्या जे लेवल्स आहेत त्या लेवल ब्रेक झाल्यानंतर एंट्री घ्यायची ना की ब्रेक होण्याच्या आधी. दोन्ही साईडचे पॉसिबिलिटी आपल्याला कव्हर करायचे असतात. त्याच्यामुळे मी तुम्हाला आधीच सांगून देतो कोणत्या लेवलचं एक्सपेक्टेशन मोमेंटम आहे. जसं की आपण 2 दिवस भरले कंटिन्युअली मार्केटने एक स्ट्रॉंग मोमेंटम दिलेले आहात. ते एक पॉसिबिलिटी मोमेंटम आपल्याला कॅच करू शकतात आपण. आता हे इलेक्शन ट्रेड आहे, इलेक्शन ट्रेडमध्ये एकदम पॉसिबिलिटी मोमेंटम भेटू शकतात. आता आपण इथं बघू की बँक निफ्टीचं झालं आपल्याकडून. आता निफ्टीमध्ये कोणत्या प्रकारचे वर्क होऊ शकते, निफ्टीमध्ये सेम कंडिशन राहणार. निफ्टीमध्ये आपल्यासाठी सेकंड लेवलची ओपन होती. ही जी लेवलची आपल्याकडे आलेली आहे ही जी लेवलची जर मार्केटने खाली जर पुढे होत असलं तर आपण सेल करणार. आणि जर या लेवलच्या आसपास पुढे असल्यास आपण कंटिन्युअली बायमध्ये राहणार. कंटिन्युअली बाय म्हणून जर मार्केटने ओपनिंग जर ह्या लेवलच्या जर वरती गेली, ओपनिंग ह्या लेवलच्या वरती झाली तर आपण ह्या लेवलपासून कंटिन्युअली बायसाठी मोमेंटम बघू शकतो आपल्याला, जे की मार्केटच्या हायला घेऊन जाईल मार्केटला. आणि कंटिन्युअली आपण बाय साईड मोमेंटम कॅरी करा. आणि तुम्हाला पॉसिबल मोमेंटम सांगतो पहिले ह्या ज्या लेवलच्या खाली असले तर आपण कंटिन्युअली सेल बघणार. ह्या लेवलच्या खाली असले कंटिन्युअली सेल बघणार. आणि जर ह्या लेवलच्या वरती असतात कंटिन्युअली बाय, कंटिन्युअली बाय, कंटिन्युअली बाय. ह्या पॉसिबिलिटी आपण लक्षात ठेवा. जर या लेवलच्या जर खाली असले तर आपण कंटिन्युअल सेल मोमेंटम कसं एक्सपेक्टेशन करायचं. कंटिन्युअली आपल्याला 3 कॅन्डल्स आपल्याला पाहिजे. जर नसलं तर आपल्याला एक पॉसिबल जी कॅन्डल आहे ती कॅन्डल ह्याच्याच एकदम ॲक्युरेट इथंच ओपनिंग क्लोजिंग झाली पाहिजे तरच आपण इथं सेल मोमेंटम घेणार. दोन्ही मोमेंट आपण कॅच करू शकतो. त्याच्यावर मार्किंग करून घ्या तुम्ही.
आता जे नेक्स्ट व्हिडिओ येणार ते आपला एकदम प्रॉपर व्हिडिओ राहणार, जेणेकरून आपल्याला समजेल की मार्केटमध्ये एक्झॅक्ट पोझिशन कसे घ्यायच्या, कसं मार्केटला अनालाइज करायचं, मी कशा पद्धतीने अनालाइज करतो, कसं तुम्हालाही करता येईल त्याच्यावर आपण पुढचं डिस्कस करू पुढच्या व्हिडिओमध्ये. आता जसं की आपण बघितलं की मी तुम्हाला एकदम प्रॉपर पद्धतीने सांगतो आणि त्याच पद्धतीने मार्केट बरोबर होत आहे. आता इथून पुढचे जे व्हिडिओ राहणार ते आपल्याला प्रॉपर अनालाइज व्हिडिओ राहणार, जसे करून तुम्हाला समजेल की मार्केटमध्ये अनालाइज कसं केलं जातं. आता एक्सचेंज चेंज झालं, स्टॉक झाले आणि US मार्केट झाले, याचं कॉम्बिनेशनने ट्रेड्स आहे उद्याचं मार्केट आपल्याला डिसाईड करू शकतो. थँक्स फॉर वॉचिंग.